लग्न झालेल्यांनी हा व्हिडिओ बघू नका. नमस्कार भाऊ. अरे भाई काय नाही भाऊ, एक प्रश्न होतोय की काय मी जरा वर्कआउट करतो, लोक म्हणलेले जिम जिम करतोय, लग्न आलं भाऊ जिम करतो म्हणतात. भाऊ तुला तर लग्न आले, तू वर्कआउट करतो, जिम जिम कसं करतोय भाई? काय म्हणले लोक? विषय कसा आहे माहिती का? आपण लग्न झालं जिम नाही करत, लग्न झाले आपण जिम करतोय. जिम हा आपला जो पार्ट आहे ना, आपण शाळेपासून करतोय. शाळेत जिमला जायच्या आधी आपण वर्कआउट करतोय, व्यायाम करतोय, पळतोय, खेळतोय. त्याच्यानंतर आपल्याला व्यायामाची सवय आपण लावली. व्यायामाची सवय आपण ही जी सवय आहे की कधी आपल्या लाईफ पॅचचे रूपांतर घडले आपल्याला माहित आहे. आणि त्या गोष्टी कशा आहेत ना, लोक जाणून बुजून करतात. आपण हा आपल्या आयुष्याचा पार्ट बनवलेला आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या आयुष्याचा पार्ट बनतो ना, स्लीप वर्क पार्ट बनतो तेव्हा आहे ना, तुम्हाला हे करायची गरज नाहीये. वेगळं तुम्हाला करायची गरज नाही. पार्ट ऑफ लाईफचे झाले ते आपल्या. पार्ट ऑफ लाईफ झाला तर हे आपल्याबद्दल झालं. हा ज्यांनी तुला प्रश्न केले लग्नानंतर अशा लोकांच्या आयुष्यामध्ये आहे ना, कुठलेही संकट नाही फेस करायचे ना, हे नसते. तुम्हाला कुठल्या संकट आहे ते सांगून येऊ शकत नाही. ते कधी येऊ शकतात. आणि तुम्हाला माहिती का उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे, तरी पण तुम्ही जगताच ना. तुम्ही मरत तर नाही ना, की त्या भीतीने तुम्ही घराबाहेर तर पडत नाही. पडतं तुम्ही करता सगळ्या गोष्टी. तसंच हे बोलतो की तुम्ही लग्न होऊ द्या आणि तिकडे तुम्ही इकडे तिकडे होऊ द्या. तुम्हाला जर ते करायची असेल ना, तुम्ही कोणत्या गोष्टी करणार असेल त्याला तुम्हाला म्हणजे पैसे द्यायचं कारण नाही. म्हणजे काय कोणाला ट्रोल करायची गरज नाही, कोणाला टीज करायची गरज नाही, की काय करायची. जो करतो त्याला करू द्या. जे करत नाही त्यांना एनकरेज करा. तुम्ही म्हणजे आता लग्न दिलं म्हणजे लग्न झालं म्हणजे तुम्हाला पैसा तुमच्या घरामध्ये तो मेन माणूस आहे का, तो फिट असला किती महत्वाचा आहे. तो फिट असेल तुमची फॅमिली पण बाकी भाऊ काय आवडी थोडं चालायला थोडं. समजा तुम्ही मेन माणूस आहे, तुम्ही आळशी आहे, तर तुमच्या घरात सगळे आळशी लेझी काय म्हणा तुम्ही विचार करा. आणि कसं असतं की घरातलं दोन माणूस असतो तो तुमचा आयडल असतो. पहिली गोष्ट त्याला बघून आपण बाकी फॉलो कारण करायचं. की असं वाटतं की एक प्रत्येकाची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याची की लग्न होऊन म्हातारा कितीतरी जण म्हातारे झालेले असतात, मग ते घराच्या बाहेर पडण्यात बंद करतात, चालतात, फिरतात, खेळतात. तर मला एकच म्हणायचं आहे या गोष्टीतून की तुम्ही कुठलं बंधन नका टाकू. जसं तुम्ही सगळ्या गोष्टी करता ना, तुमच्या मजेसाठी करता, तुम्हाला मोबाईल घेता, फिरायला जाता, कपडे घेता, शॉपिंग करता, हे करता. पण हे करताना तुम्ही विचार नाही करत का की बाबा लग्न मी हे नाही केलं पाहिजे. सगळ्या माहिती सगळं म्हणजे तुम्ही करता का सगळ्या गोष्टी. तसं मला वाटतं की ते पण करा. आय होप सगळ्यांना भेटले.